हाय, मी विनू आणि या होळीला काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे तर हा दहीवडा केक एकदा नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। मी इथे 1 वाटी उडद डाळ आणि अर्धा वाटी मूग डाळ यांना 5 ते 6 तास भिजवून घेतला आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या बाउलमध्ये दोन्ही डाळी त्यामध्ये आल्याचा तुकडा मिरची यांची पेस्ट बनवून घेतली आहे। त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकून यांना व्यवस्थित एकाच डायरेक्शनने फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं इनो घालून त्यावरती थोडं पाणी टाकून यांना परत एकदा व्यवस्थित मिक्स करून एका टीनमध्ये व्यवस्थित टाकून यांना टॅप करून 180 डिग्रीवर 10 ते 12 मिनिटासाठी आपण बेक करायला ठेवून देतो आहे। तुम्ही इथे बघू शकता बेक झाल्यानंतर आपला केक किती छान दिसतो आहे। हा थंड झाल्यानंतर याचे आपण 2 लेयरमध्ये काप करून घेतो आहे। आता मी एका बाउलमध्ये थोडीशी पिठी साखर त्यामध्ये हिंग टाकून यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक शुगर सिरप तयार करून घेतलेलं आहे जे आपण केकवरती लावणार आहोत। हे शुगर सिरप मी केकच्या एका साईडला व्यवस्थित लावून घेते आहे। त्यानंतर याच्यावरती गूळ आणि खजूरची चटणी सुद्धा लावून घेते आहे। तसेच मी यावरती हिरवी चटणी सुद्धा लावून घेते आहे आणि घट्ट दही यावरती व्यवस्थित लावून सगळीकडे एकसारखी लेयर मी या केकवरती बनवून घेते आहे। ही लेयर व्यवस्थित केल्यानंतर मी दुसऱ्या साईडला सुद्धा शुगर सिरप, खजूरची चटणी आणि हिरवी चटणी लावून घेतलेली आहे। आता ही साईड उलटी करून यावरती व्यवस्थित लावून घेतो आहे आपण। त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये दही टाकून या पूर्ण केकवरती आपण दही असं व्यवस्थित लावून घेत आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने हे पूर्ण दही या दहीवडा केकवरती आपण हळूहळू करून व्यवस्थित लावून घेतो आहे। वरच्या साईडने व्यवस्थित दही लागल्यानंतर आपण दही साईडच्या साईडने सुद्धा व्यवस्थित लावून घेतो आहे आणि स्पॅच्युलाने एक्स्ट्रा जे दही आहे ते काढून घेतो आहे। दह्याची लेयर याच्यावरती सेट झाल्यानंतर मी याच्यावरती डाळिंबाच्या दाण्यांनी गार्निशिंग करून घेते आहे। आता या केकच्या सर्व बाजूंनी मी बारीक शेव लावून घेते आहे। तसेच हिरवी आणि खजूरची चटणी सोबत डाळिंबाच्या दाण्यांनी याला व्यवस्थित डेकोर करून घेते आहे आणि इथे आपला दहीवडा केक बनवून रेडी झालेला आहे। खाण्यासाठी एकदम मऊ लुसलुशीत आणि तेवढाच टेस्टी असा हा केक आपला बनवून रेडी होतो। तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। थँक्यू।